आईच्या गावात साला पोस्टा जादा झाल्या आणि फॉलोअर कमी होऊ राहिले ना. हिच्या मायला रे, मायला मी असं म्हणतो की पोस्टा जादा आहे आणि फॉलोअर कमी, पण स्टार्टिंगला असंच राहतं यार, मेहनत करावं लागेल यार मला. मायला ग्लासच्या फुटानेच आहेत बाबा. या सगळ्या गोष्टीतून कंटाळलं यार, माहिती का मायला. म्हणजे यार पहिल्यासारखी मज्जा आहे ना, माहिती का, ना सपोर्ट भेटतोय ना काही. म्हणजे लाईफ एकदम अशी अडकली आहे. म्हणजे मला माहित नाही मी बराबर करतोय की नाही काही सगळं, पण ठीक आहे, काय आता. आज आमच्या कॉलेजमध्ये चिनी काका आले नाही, कारण की स्वतःचा विरोधक मी स्वतःच आहे. काही खरं वाटत नाही यार मला या गोष्टीहून. कारण की कसं आहे, मला सपोर्ट कुणाचा भेटाना, मला सपोर्ट भेटाना म्हणून मी थांबू बी नाही शकत. ते बाकी सगळं ठीक आहे, पण मी आता नाही का झोप मारतो भैया. कशी झोप इम्पॉर्टंट आहे भैया जीवनामध्ये. महादेव अरे बाप, हे स्वप्न. अरे बाप, कस काय शक्य आहे पण हे. मम्मी, 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 मम्मी. ए हळू ये ना डुक्कर तोंड्या. आता तुला काय माहिती बाई माझ्या स्वतः काय आलं. पूजा चालू आहे नाही तर कळत नाही का तुला? अगं मम्मी, मला इतकं भयानक स्वप्न पडलं म्हणजे, आणि तू काय पूजा बिजा करत राहते सकाळपासून अरे, काय. करू दे मला पूजा. देवाचं जास्त महत्वाचं असतं का तुझं महत्वाचं आहे जास्त? अगं बाई पण, काय बाई पण तीनदा तीनदा पूजा करू लागले तर मध्ये मध्ये येतो रे. अगं मम्मी, म्हणजे मला इतकं अवघड स्वप्न आलं ना, म्हणजे हे काय म्हणते आपलं, म्हणजे ते मागून साप आल्यासारखं होतं आणि ते बारका पोरगा आणि ती देवाची मूर्ती, म्हणजे काहीच कळालंच नाही मला. अरे देव आहे बाळा आपल्या पाठीमागे. मम्मी पहिले बात तर नाही का मला देवाचं वगैरे काही सांगत नको जाऊ. जेव्हापासून पप्पाचं आज झाले मला काही वाटत नाही, देवावर काही भरोसा पण नाही मला तेव्हापासून. आणि मला प्लीज डोकं नको या गोष्टीबद्दल, मी जातो नाही तो उठून पाया पडतो बाई, मला डोकं नको लावू बरं बिन कामाचं. हे बघ बाळा, देव आपल्या पाठीशी सतत, देव काही आपल्या नसतं पाठीशी. बरं बाई. नाही रे बाळा, तुला वाटतं तसं. देव सतत आपल्या सोबत असतो, तो आपल्याला ओळखू पण येत नाही. आलं तुझ्या लक्षात? हो आलं माझ्या येईल लक्षात. तुझ्या लक्षात. हो हो बरोबर. ठीक आहे बाळा, तर आपण नंतर बघू. तू आता आंघोळ कर म्हणजे तुला बरं वाटेल. बरं बाई ठीक आहे, मी जातो. हा ठीक आहे. अय बाई, तू सकाळ सकाळ पुस्तकाशिवाय सुचत नाही का? कसं डोकं चालते रे तुमचे? अरे का तोंड्या, काठावर पास तू झाला आणि तुम्हाला सांगतो मी माझ्या जिल्ह्याची टॉपर आहे, टॉपर. अगं बाई, ए तिला काही बोलू नको. तू ढक्कलपास झालेला आहे, समजलं का? तुम्ही नाही का मायले की मला एक डोकं नका लावू बर का सकाळपासून. वावर नाही तर मी चाललो मग भैया. मी चाललो, जा. कसं होईल काय माहिती या पोराचं. देवा चांगली बुद्धी दे रे बाबा याला, चांगली बुद्धी दे देवा याला. मायला यांनी एक तर डोकं खराब केलं आणि त्याच्यात ते स्वप्न. अरे काय धंदे रे बाबा. मी कसं आहे भैया, मी जातो भैया आता आंघोळीला. कसं आहे, घरचा बी ताण वेगळाच, बाहेरचा बी ताण वेगळाच, पोरीचा तर ताणच वेगळा आहे. जाऊ दे, तो विषय तर खोल आहे. मी जातो, माझं डोकं शांत उद्या जरा. भनभन नको लावू रे, जा आंघोळीला. हा ग बाई, निघायला बरं, डोकं नको लावू आम्हाला. निघायलो, निघ.
कोण आहे? ए सागर, दरवाजा उघड. पागल. ए दलिंदर, माझा शॅम्पू वापरू नको. कालच आणला मी नवीन शॅम्पू. काय? अगं तुमचं हागणं मी तुम्हाला विचारून करू आता? पागल. शॅम्पू वापरण्यावर प्रॉब्लेम, याच्यावर प्रॉब्लेम, त्याच्यावर प्रॉब्लेम. काय माई जिंदगी काय केस बराबर आहे काय? आईला काही फायदे नाही अर्ध पागल सारखी करते. एक तर पहिल्याची स्वप्नाची भीती, मायला पहिलेच एक तर ती स्वप्नाची भीती. घरच्यांचे नवस वाया गेले रे तुझ्यामुळं. थांब बेटा तू. मला एकदा स्वप्नाचं काहीतरी पाहावं लागेल. येऊन जाऊन मला तेच आठवतंय का? मला तेच आठवतंय. काहीतरी करावं लागेल मला. शांत. एक तर कळत नाहीये, एक तर कॉन्टेंट क्रिएशन मध्ये माझं काही खरं नाही. सगळेजण सवाल उठवतात माझ्यावर. म्हणजे मला काहीच कळत नाही मी काय करतोय. आणि तू पागल आहे माहितीये का? तू काय करतोय तुला काहीच कळत नाहीये. पण ठीक आहे, बघू आपण. आणि देव काय नसतं रे. काय देव म्हणजे काय? आज आहे आणि उद्या नाही. मायला मामाकडे गेलो असतो यार. मामाला तरी भेटतो. घरचा लई ताण आला यार. मामा मामा ओ मामा, अरे बाप, मामा लयच काम करू लागला गड्या. हो मामा, ते मी काय म्हणत होतो, एक काम होतं तुमच्याकडं. काम असेल मग मला असेल भांडे खूप दिवसांना. अरे बा मामा नाही का, म्हणजे मला असं नाही का, म्हणजे संताप आहे हो मला, संताप. म्हणजे डोकं खराब झाले असते. माराबुरायची गोळी आहे का हो? म्हणजे असं मी गेलो, मेलो, रस्त्यात मेलो, किंवा फास नाही, फास घेतला तर घरी कसे डेड बॉडी उचलणार नाही मी, अशी काहीतरी डायरेक्ट खात्मा व्हायला पाहिजे. मग असं काही आहे का हो? तसं लई डोक्याला ताण आहे बाबा. माझ्या घरची कधी बाथरूमला गेलं तर ताण, धुवायला गेलं ताण. अरे बाप, काहीच करा. पुरीचा ताण 100%. अरे बाप, इतक्या दिवसांना माझ्याकडे आला. पाय पडा. अरे जाऊ दे मला. भैया मला निघू द्या इथून. आम्हाला बेकार बाबा. मम्मी काय रे? काय म्हणतो तर रे?
जेवायला दी ग. अरे घे ना हातान तुझ्या. चिडचिडवर मला कंट्रोल करायला लागणार आहे. डोकं खराब झाले. कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काही होत नाहीये. इतकं चांगलं आहे मी, माझ्या घरच्यांना बी माझ्यावर चांगले भरोसे वगैरे आहेत, पण माझं कॉन्टेंट क्रिएशन मध्ये कसं काय काय होत नाहीये यार. डोकं खराब झाले माझं. परत खराब होत आहे. मायला मी कडं तर फेकलं रागामध्ये, पण कसे भैया घरीले शिव्या खाईन. पहिलेच घरचे लई अवघड आहे. कडं कसं घालून घेतो वापिस. मला नाही का मध्ये जाऊनच बघावं लागेल आता. आणि मध्ये काय साफसफाई करायला यार. थांबा यार, बघावं लागेल एकदा. अरे हे काय लावलं भाई तुमच्याकडे धंदे? अरे काय काम धंदे करा, याच्यात काय नाही. तुला वेळ आल्यावर सर्व काही समजेल. अरे बाप, हे कोण आहे? अरे बाप, माणसाचा हक्क फक्त कर्मावर असतो, त्याच्या फळावर नाही. चुकलं देवा, माफ करा मला. मी तुम्हाला खोटं समजलं. अरे बाप देवा, माझं खरंच चुकलं माहिती का. मी इथून पुढं असं नाही करणार. म्हणजे माझं पूर्ण धोका घुमलाय, मला काहीच कळत नाही आहे. पण धन्यवाद, माझ्यावर तुमची कृपा आहे. म्हणजे मी काय बोलतोय मला ते पण कळत नाही आहे. खूपच थँक्यू देवा, तुमचं धन्यवाद. आता सहन नाही होते. मम्मी 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 मम्मी. देव सतत आपल्या सोबत असतो, तो आपल्याला ओळखू पण येत नाही. आलं तुझ्या लक्षात? म्हणजे ते मागून साप आल्यासारखं होतं, आणि ते बारका पोरगा आणि ती देवाची मूर्ती, म्हणजे काहीच कळालंच नाही मला. काय झालं सागर? काय झालं? काही नाही झालं.